अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिने उकळणाऱ्या एका ब्लॅकमेलर टोळीचा चंदनजीरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। रील स्टार महिला एका वृत्तपत्राचा संपादक आणि वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणासह तिघांना चंदनजीरा पोलिसांनी अटक केली। मुख्य आरोपी शुभांगी हिवाळे, रामराजू पाटोळे आणि अनिकेत प्रशांत कसबे असं अटक आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून तक्रारदाराच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, 2 दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। दिनांक 13 जुलै रोजी एक घटना चंदनजीरा पोलीस स्टेशनला नोंद झालेली होती, गुन्हा दाखल झालेला होता। एका इस्मानी तक्रार केली होती की साधारणपणे 1 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला होता। एक महिला आणि तिचे 3 पुरुष सहकारी यांनी घर दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका घरामध्ये नेलं होतं, घर दाखवलं होतं आणि घर दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती। त्यांचे अश्लील फोटो काढले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडनं 3 अंगठ्या सोन्याच्या आणि काही कॅश लुटलेली होती, 75,000 रुपये लुटलेले होते। अशा प्रकारची त्यांनी फिर्याद दिलेली होती। यातलं वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अशी आहे की आपण मागच्या महिन्यातच एक असा प्रकार उघडकीला आणलेला होता आणि त्यातले आरोपी अटक केलेले होते। आपण ती बातमी त्यांनी बघितल्यानंतर त्यांना थोडंसं धाडस आलं, नाही तर त्यांनी ते तक्रार दाखल करण्याचं सोडून दिलेलं होतं। परंतु ती बातमी ऐकल्यानंतर, सपना निकाळजींची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। ही तक्रार दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संधू सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक साळे सर यांनी चंदनजीराचे PI बाळासाहेब पवार साहेब यांना सूचना दिल्या होत्या गुन्हा उघडकीस आणण्याच्या। त्यांनी एक पथक स्थापन केलं, नीता दामदार मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचं एक पथक स्थापन केलं आणि या पथकाने अगदी अल्पावधीतच त्या आरोपींना अटक करून ताब्यात घेतलं। त्यांनी तो गुन्हाही कबूल केलेला आहे। आरोपी आता 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले म्हणजे गुन्ह्यात त्यांनी चोरलेले 2 अंगठ्या आणि 40,000 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याबरोबर गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल्स असा साधारणपणे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अजून पोलीस कस्टडी रिमांड आहे। आरोपींनी यापूर्वी काही गुन्हे केलेले आहेत का याबद्दल आम्ही त्यांच्याकडे सविस्तर इंटरोगेशन करत आहोत। यामध्ये निष्पन्न असलेल्या आरोपींची नावं शुभांगी पिता चत्तरसिंग हिवाळे या आहेत, DMartच्या पाठीमागे राहतात मंठा रोडला। रामराजू पाटोळे हे एक रामनगर गांधीनगर येथील रहिवासी आणि अनिकेत प्रशांत कसबे हे आरोपी आहेत। अन्य एक आरोपी अजून फरार आहे, त्यांना आम्ही अटक करणार आहोत। ही कामगिरी चंदनजीरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्ण तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे आणि महिला पोलीस कर्मचारी ज्योती राजपूत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बागस्कर यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। सर, किती जणांची टोळी आहे ही 4 जणांची आहे। 3 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आहे। त्यापैकी आपण 3 जणांना अटक केलेली आहे। अजून 1 आरोपी अटक करणं बाकी आहे। यांनी सर अंगठ्या काही जप्त केल्या होत्या, तर त्याचं काही पाणी करून काही वेगळं दागिने केले असं काही आहे का? नाही, अंगठ्या जप्त केलेल्या आहेत आपण। त्यांच्याकडचे त्यांनी जे चोरलेले अंगठे होते त्याच अंगठ्या आपल्याला नाही। हा आतापर्यंत तर असं निष्पन्न झालेलं आहे की 2 तारखेला, मागच्या महिन्यातल्या 2 तारखेला ही घटना घडली होती, 2 जूनला, आणि त्यानंतर फिर्यादी काय आपल्याकडे आलेले नव्हते। हे सगळं बघितलं त्यांनी, बातम्या एक प्रकरण आपण उघडकीला आणलं होतं, ते पाहिल्यानंतर मग त्यांनी धाडस करून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। त्यांना बदनामीची भीती होती की बाबा बदनामी होईल, मग आपण ते गोपनीयतेचं वगैरे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आणि आता तरी पहिलीच घटना आहे या आरोपींनी केलेली असं निष्पन्न होते। आरोपीला रील स्टार असल्याचं समजतं, काय सांगा? हा, रील स्टार आहेत, एक RR या नावाने करत। यामध्ये एक आरोपी काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून यामध्ये एक आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतो किंवा त्याची तक्रारी देतो, त्याविषयी आपण काय पुढील कारवाई करणार? हो, बरोबर आहे। आपण ते डिटेल इंट्रोगेशन करणार आहोत। अजून त्यांनी काय याशिवाय अजून काही प्रकार केलेले आहेत का याबद्दलची माहिती आपण घेत आहोत। रील संदर्भात सांगा, कोणत्या नावाने रील्स करत होत्या, कुठल्या शुभांगी नावाने कुठलं अकाउंट आहे? शुभांगी नावाचीच आयडी आहे, त्या आयडी वरनं करत होते रील।